नंतर एक महत्त्वाची बातमी आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरवर्षी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती शिवसेनेकडून दसरा मेळावा घेतला जातो। या मेळाव्याला राज्यभरातून लाखो शिवसैनिक येतात। मात्र यंदाचा मेळावा वेगळा असणार आहे। मागील काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाल्याचं चित्र राज्याने पाहिलंय। मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा आहे। त्यातच यंदाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना खास मान मिळणार असल्याचे संकेत उद्धव सेनेच्या नेत्यांकडून दिले गेलेत। विशाल पाटील माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। विशाल, दरवर्षी शिवसैनिकांना प्रतीक्षा असते दसरा मेळाव्याची। यंदाचा दसरा मेळावा वेगळा ठरणार आहे कारण राज ठाकरे या मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात। वेगळा मान म्हणजे नेमकं काय राज ठाकरेंसाठी शिवसेनेकडून योजण्यात आलंय? तृप्ती, शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीच चर्चेत असतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ही संस्कृती जी आहे ही शिवसेनेमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि दसरा मेळाव्याचं यावर्षी वेगळ्या पद्धतीचा दसरा मेळावा असणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक प्रमुख नेते सचिन अहिर यांच्याकडून स्पष्टपणे अशा पद्धतीचे संकेत जे आहेत हे दिले गेलेले आहेत। याच्या आधी आपण पाहिलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मातोश्रीवरती गेले होते। आता गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे सहपरिवार हे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते। आणि त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आलेत की काय अशी आता चर्चा जी आहे ही होऊ लागलेली आहे। या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं याच्यासाठी अनेक नेत्यांकडून प्रयत्न केले गेले। दोन्ही कुटुंबांची सुद्धा तशा पद्धतीची इच्छा जी आहे ही वेळोवेळी व्यक्त झाली होती। आणि यावर्षीचा दसरा मेळावा जर आपण पाहायला गेला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना तशा पद्धतीचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं अशा पद्धतीची चर्चा आहे। आणि यशोचित सन्मान जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा केला जाऊ शकतो। आणि या व्यासपीठावरती राज ठाकरे पाहायला मिळतील का हे सुद्धा आता चर्चा जी आहेत ह्या होऊ लागलेल्या आहेत। कारण का सचिन अहिरांकडूनच तशा पद्धतीचे स्पष्ट संकेत जे आहेत हे देण्यात आलेले आहेत। मी काही मनसे नेत्यांशी सुद्धा याबाबतीत बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला, मात्र मनसेकडनं याबाबतीत अधिकृतरित्या काही बोललेलं जात नाही आहे। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांच्याकडनं मात्र अशा पद्धतीचं एक सूचक विधान केलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणारी मुंबई महानगरपालिकेला डोळ्यासमोर ठेवून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण का ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांची बैठक घेतली होती या नेत्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की मुंबईत जर ताकद कोणाची असेल एकतर मनसेची आहे आणि दुसरी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुद्धा मुंबईत ताकद आहे। त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे पदाधिकारी हे लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत अशा पद्धतीचं विधान हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं। आणि त्याच अनुषंगानं दोन्ही ठाकरे बंधू ज्या पद्धतीनं भूमिका मांडतायत ह्या भूमिका एकत्र येण्याच्या दृष्टीनंच ही पावलं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे दसरा मेळाव्यात जर राज ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावरती पाहायला मिळाले किंवा शिवसेनेच्या व्यासपीठावरती गेले तर मात्र मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं हे दोन्ही बंधू एकत्र आलेत हे शिक्कामोर्तब होईल। आणि त्या ठिकाणी दोन्ही बंधू भाषणं करतात का किंवा राज ठाकरेसुद्धा त्या व्यासपीठावरती आल्यानंतर शिवसैनिकांना संबोधतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे हे एक प्रकारे सगळं गुलदस्त्यात आहे। मात्र सचिन अहिरांकडनं याच्या बाबतीत स्पष्टपणे एक प्रकारे संकेत जे आहेत हे देण्यात आलेले आहेत। तृप्ती, नक्कीच विशाल, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र एका व्यासपीठावरती महाराष्ट्राला पाहायला मिळालेले होते 20 वर्षांनंतर। आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा हा योग कदाचित महाराष्ट्राला अनुभवता येऊ शकतो दसरा मेळाव्याच्या निमित्तानं। अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।